नमस्कार, मी संगीता स्वागत करते माझ्या किचनमध्ये. आज आपण इथं वांगे फ्राय करणार आहे. तर इथं मी डाळ घेतलेली हरभऱ्याची, लसूण घेतलेलं आहे सोलून आणि पालक घेतले तर पालकची पातळ भाजी बनवते. तर इथं टोमॅटो घेतले, शेपूची भाजीसुद्धा घेतलेली मी पालकसोबत आणि वांगी घेतलेली आहे. तर मी आता इथं पालक चिरून घेते. तर आपल्याला पालकचं गरगट किंवा पातळ भाजी असं म्हणता येईल. तर मी चिरून घेते भाजी. पालकसोबत शेपूची भाजीसुद्धा घेतलेली आहे आणि 2 टोमॅटो, हिरवी मिरची घेतली. इथं मी हरभऱ्याची डाळ घेतली, तर तुम्ही इथं तुरीची डाळसुद्धा वापरू शकता. तर मी स्वच्छ डाळ आणि पालक धुवून चिरून याच्यामध्ये कुकरला लावून देते. हळद घातली याच्यामध्ये, तर अर्धा चमचा हळद घातली आणि पाणी घालून मी कुकर लावून देते. तिथं आपण ह्या भाजीसाठी ना शेंगदाणे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. तर हे भाजून याला मिक्सरला फिरवून घेणार आहे मी. हिरवी मिरची आणि शेंगदाणे दोन्ही भाजून घेतलेली आहे. तर वांगे मी चिरून घेतलेले आहे. 1 टोमॅटो घेतला आहे, मोठा टोमॅटो होता. त्याच्यामध्ये मीठ घालते. आता आपल्याला वांगे याच्या तव्यावर छान फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणून मी याच्यामध्ये पहिले ना टोमॅटो आणि मीठ टाकणार आहे वांग्यामध्ये. आणि वांगे थोडेसे हलकेसे ना शिजवून घेणार आहे, म्हणजे अरस कच्चे. छान याच्यामध्ये भरून घ्यायचे, म्हणजे ते वांगे ना देठाजवळ असं पानसट लागत नाही, चवीलाही खूप छान लागतं. तिथं थोडंसं पाणी घालून हे वांगे थोडे शिजवून घेते. अगदी थोडंच पाणी घालायचं आहे, वाफेवर छान होऊन जातात हे वांगे आणि तळल्यानंतर आणखीनच टेस्टी लागतात. तर वांगे झालेले इथं हे बघा, रंगही मस्त आलेला आहे, शिजलेले आहे आपले वांगे. याच्यामध्ये आपण आता दुसरा मसाला भरून याला फ्राय करून घेणार आहे. तर वांगे एका ताटात काढले. दाण्याचा कूट घेतला आहे अर्धी वाटी. आता तुम्हाला किती मसाला हवा आहे त्याच्यानुसार घेऊ शकता. थोडंसं मीठ घातलं आहे, कारण की आपण अगोदर पण टोमॅटोमध्ये मीठ घातलं होतं. थोडी हळद घातली. अगदी थोडं आहे ना लाल तिखट 1 चमचा घातला आहे. थोडंसं अगदी अद्रक लसूणची पेस्ट घातली. याला मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये थोडा गरम मसालासुद्धा घातला होता मी रेडीमेड. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला वापरू शकता, अर्धा चमचा. आता हे भरायचं आहे. याच्यात छान आपण भरून घेऊ. ते असं थोडं आहे ना दाबून भरून घ्यायचं आहे, चपटं नाही करायचं याला. हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी केलं. आता सगळ्या याच्यामध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे. पॅनमध्ये मी तेल घातले आणि त्याच्यात हे वांगे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे. हे वांगे तोंडी लावण्यासाठी खूप टेस्टी लागतात. भाकरी संग, चपाती संग, कशासोबतही खूप छान लागतात. प्रवासातही आपण घेऊन जाऊ शकतो. तर पालकची भाजी तर छान शिजलेली आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा आहे ना डाळीचं पीठ घातलं आहे आणि छान एकजीव होतं आहे त्याच्यामुळं. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे. हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे. ते बघा छान असं एकजीव झालेले पालक घोटून घेतलं. तर इथं वांगेसुद्धा मी आलटून पलटून घ्यायचे, छान फ्राय करून घ्यायचे. आपल्याला एकदम कुरकुरीत असे होतात, एकदम खमंग असे मस्त चवीला लागतात हे. तुम्ही दोन्ही बाजूनी छान परतून घेतलं आणि हलकेसे याला दाबून घ्यायचं आहे, कारण की जो आतला मसाला असतो ना तो कच्चा राहत नाही आणि तो मसालाही फ्राय होतो त्याच्यासोबत, असा ओलसरपणा लागत नाही. तर खूप मस्त होता. त्याला दाबून घ्यायचे आणि परत 1-2 मिनटं आहे ना सरळ दोन्ही बाजूने याला परतून घ्यायचे. चवीला खूप मस्त लागतात. एक वेळेस हे नक्की ट्राय करा. खूप प्रवासातही घेऊन जाऊ शकतो किंवा आपण टिफिनमध्येही देऊ शकतो. त्याला छान मी परतून घेतलेलं आहे. बघा रंगही किती छान आलेला आहे. ते वांगे आपले तयार झालेले आहे. थोडासा वरतून हवं तर तुम्ही थोडासा हलकासा गरम मसाला टाकू शकता. इथं कढईमध्ये तेल घातले, त्याच्यामध्ये जिरे टाकते. आता आपण पालकच्या भाजीला फोडणी देतो आहे. जो मसाला मी मिक्सरला फिरवून घेतला होता तो घातला आहे. याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे याचा जो मिरचीचा थोडा कच्चापणा राहतो ना तो घालवायचा आहे. मीठ घातले. तर मी शिजवताना मीठ घातलं नव्हतं. आता आपण भाजी टाकून दिली याच्यामध्ये. तर भाजी किती पातळ तुम्हाला हवे त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता.
ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबतही खूप छान लागते. आपली भाजी तयार आहे. मी याला वरतून फोडणी देते. लसणाची फोडणी दिलेली आहे. अशी फोडणी दिल्यावर भाजीची चव आणखीनच छान होते. तिथं चपात्यासुद्धा करून घेतलेल्या आहे मी. आता तुम्ही चपाती किंवा भाकरी काय हवे त्याच्यानुसार तुम्ही बनवू शकता. नक्की ट्राय करून बघा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा माझी डिश तयार आहे. तर नक्की बनवून बघा.